शेतकरी मित्रांनो नमस्कार. नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपली वडाची वाडी अंजनगाव उमाटे तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे आपली मोफत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या छोट्याशा गावामध्ये या सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक बरेचसे शेतकरी या कार्यशाळेचा लाभ घेतला आणि ही कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर आज ज्यांनी कार्यक्रम घेतला होता हे आपले आहेत अण्णा जाधव. अण्णा जाधवांची ही डाळिंबाची बाग आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही जी डाळिंबाची बाग आहे की अण्णा जाधवांचे जे आले कसे आपल्यापर्यंत, तर अण्णा जाधव तुम्ही या इकडे व्हिडिओमध्ये. अण्णा हे आपले शेतकरी आहेत सरदार बर्डे, गाव मुक्काम पोस्ट कोरफळ, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूरचे. तर अण्णा जाधव आपल्याकडे आले असे की ह्यांच्या डाळिंबाला कळी निघाली नव्हती. मग कन्सल्टंटनं ह्यांना सांगितलं होतं की 50 लाख रुपये हे खर्च करून मोकळे झाले होते. आणि मास्तरनं सांगितलं की कळी निघणार नाही, परत आणि 50 रुपये खर्च करा. यूट्यूबवरला व्हिडिओ बघून अण्णा जाधव आपल्यापर्यंत आले आणि त्यांनी आपलं तंत्रज्ञान चालू केलं. तर आज आपण बघतोय एका ह्या झाडाला. अण्णा जाधव तुमचा मोबाईल नंबर सांगा ह्या शेतकऱ्यांना आपल्या. 92 84 65 29. नंबर सांगा. 92 84 65 29. 92 84 84 65 29. 65 29 हे अण्णा जाधव यांचा संपर्क नंबर आहे. आज आपण डाळिंबाची बाग बघतोय. तर करा, पॉज करा. तर शेतकरी मित्रांनो, हे जे काय आपले अण्णा जाधव आहेत ह्यांचे हा जो बाग आहे, ह्या बागेला आपण बघतोय, या बागेला कोणतंही दुकानामधील टिबकचं वॉटर सोल्युबलची बॅग सोडलेली नाही. का सोडलेली आहे? माल फुगल का नाही. आणि बघतोय आपण एका जो घस आहे, हे बघा महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, 4 फळ आहेत बघा. 1 2 3 4. तिथं लगेच दुसरा घस आहे बघा. हो का, 6 आहेत तिथं. किती आहेत? हो का शेतकरी बंधूंनो, हो का, ही 1 2, हो का, हा 1 2 3 4 5 आणि 6. साईज बघा, 6 घस आहेत शेतकरी बंधूंनो. आणि याला कोणतेही तुम्ही बघत असाल, कोणतंही ठिबकचं खत नसताना सुद्धा हे बघा 2 घस आहेत, हे आहेत. हो का, इथं पण लगेच बघा तुम्ही 4 आहेत इथं. 1 2 3 4. असं एकाच झाडाला नाही शेतकरी बंधूंनो, असं प्रत्येक झाडांना आहेत. आपण दाखवूया शेतकरी. ही आता दुसऱ्या झाडाला बघतोय आपण. हो का, इथं आणि घस आहेत बघा. तुम्ही मोजून दाखवा शेतकरी बंधूंनो. हा, दाखवा त्यांना मोजून. 1 2 3 4. हा, परत हा दुसरा. हा 5 आहेत एकाला. हा 6 आहेत. 3 1 2 3. हा, चला ह्या झाडाला दुसरा आणि काय आहे का बघा. किती घस आहेत एका. आतून माल भरपूर आहे सगळा. हा, तिकडे खाली घस दाखवा तिकडली. दोन 3 4 ही जे काय आपण बघतोय, तर एका ह्याच्यामध्ये 4 4 5 5 6 6 डाळिंब आपल्याला फुगवून कोणताही अतिशय जो खर्च आहे, हा खर्च जो आपल्याला सांगितला जातोय, ड्रिपची खतं एवढी सोडल्यानंतरच आपल्याला खर्च येतोय, माल फुगतोय, असं काही नाही बरं का शेतकरी बंधूंनो. कमी खर्चामध्ये सुद्धा अतिशय छान बाग चांगली पिकू शकते. हे बघा शेतकरी बंधूंनो, झाडाचा माल बघा. प्रत्येक झाडाला फुल साईज मालाला कलर बघा.
ह्या अण्णासाहेब किती महिन्याचा बाग आहे तुमचा? 5 महिने पूर्ण झालेत. किती झाड आहे ते? 200 झाड. 200 झाड आहेत आणि पुढे पलीकडे एक 500 झाडाचा प्लॉट आहे. टोटल हे बघा साईज बघा. झाडाला किती जरी माल लोड असला आणि कोणत्याही महागड्या निविष्ठा याला सोडलेलं नाहीत. बघतोय आपण मालाचा कलर बघा. हे बघा आपण इथं बघतोय दुसऱ्या इथं बघा फुगवण बघा. 5 फळं आहेत एका ह्याच्यात. किती? 5 फळं असून सुद्धा जी फुगवण आहे अतिशय उत्तम आहे. मालाचा कलर जर पाहिला आपण अतिशय छान कलर आहे. बरं तुम्ही आपला काढलं असेल. हां हां तर अण्णासाहेब ह्या 200 झाडाला तुम्ही दुकानावरलं कोणते वॉटर सोल्युबलची बॅग आणून सोडली? काय सुद्धा आणलेलं नाही. 52 34 60 20 काय वगैरे नाही. काय सोडलेला आहे? सूक्ष्म अन्न घटक दुकानात आणून सोडले? काय सुद्धा सोडलं नाही दुसरं. फक्त तुम्ही फक्त अंकुश पाटीलचं मार्गदर्शन घेऊन सगळं त्यांचे प्रोडक्ट वापरलेत मी. दुसरं त्यांच्याशिवाय दुसरं अमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड, आर्थोसिलिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड, लाईम सल्फर याच्या आणि 20-10 ह्याच्यावरच पूर्ण बाग आहे. म्हणजे या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच वापरलं नाही. पहिला तुमचा 700 झाडांना एक 50,000 खर्च झालता. आता किती खर्च झालाय 700 झाडांना? 700 झाडांना आता 20-22 हजार रुपये खर्च झाला असेल. बघा शेतकरी बंधूंनो, किती कमी पैशात आपली बाग येऊ शकते आणि किती कमी पैशात आपलं असं उत्पादन. आपला चुकीचा गैरसमज आहे ही एवढं सोडलं तरच आपलं फुगते, ही सोडलं तरच फुगते असं काही नाही. अतिशय माल फुगतो. काही वॉटर सोल्युबल सोडायची गरज नाही. आपण सांगितलेलं 52 34 1,500 रुपयाच्या पद्धतीने यांनी सोडलेलं आहे. आणि अमिनो ॲसिड, अंकुश पाटील अमिनो ॲसिड ही जी काय आपली थिअरी आहे जगातलं पहिलं अमिनो ॲसिड इन्स्टंट बनवण्याचं, आपण जी काय थिअरी आपण परमेश्वराच्या कृपेनं परमेश्वरानं जसं सांगितलंय तसं तुम्हाला दिलेलं आहे ते बनवलेलं आहे. दुसरेच इथं बार्शीचे तालुक्यातील कोरफळगावचे शेतकरी आहेत सरदार बर्डे म्हणून. तुमचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर द्या. मी सुधीर बर्डे, राहणार कोरफळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. हा. तर माझा मोबाईल नंबर आहे 84 59 570 547. 84 59 570 539 547 547. 547. हां तर हा नंबर आहे यांचा. तर तुम्हाला काय वाटतं हा बघून? तुम्हाला काय अनुभव आला तुमचा या बागेत? अनुभव म्हणजे एकसारखं फळ आहे. बर. आणि 5 महिन्यात असं फळ शक्यतो होत नाही. हां 5 महिने पूर्ण झाले त्या बागेला. हा. 5 महिन्याच्या मानानं फुगवण 1 नंबर आहे. हां झाडाच्या मानानं लागण जास्त आहे, पण माल पण त्याच पटीत फुगलेला आहे मालपटेल. आणि खर्च कमी झालेला आहे त्या शेतकऱ्यांचा. आता तुमची किती झाड आहेत? माझी 480 झाड आहेत. 480 झाड आहेत. तुम्ही हे तंत्रज्ञान वापरण्यास तुम्हाला कसं काय कळलं? ही अण्णाची माझी घसट पहिल्यापासून. बर. जे काय करू ते अण्णा मला सांगते, तर मी अण्णाला सांगतो. एकमेकाचा रोज फोन होते. हा. मग असं एक दिवशी फोन मी केला अण्णाला. अण्णा नेमकं काय करतो तुम्ही? हा. मग अण्णानं सांगितलं की मी असंच करतोय. मग मलाही करायचंय म्हणलं. हा. मग ते म्हणलेच मिळून करू. मग हा. त्या पद्धतीनं चालू केलं आम्ही. बरं तुमच्या आता किती पैसे वाचले तुम्हाला वाटते? तुमच्या दुकानावर किती व्याज जात होता? तरी माझ्या हिशोबानं माझे आतापर्यंत कमीत कमी 20-25 हजार नक्की वाचले. बर म्हणजे तुम्ही तुमच्या बागेत ड्रिप खत कुठलीही सोडलेलं नाही? बॅग कुठलेही सोडलेलं नाही. 1 महिना झाला कुठलंही तुम्ही सोडलेलं नाही? कुठलंही सोडलेलं नाही बाहेरचं. बाहेरच काही सोडलेलं नाही. मालाची फुगवण अशीच आहे तुम्हाला? हो सेम असे. म्हणजे इतर शेतकऱ्यांनी हे जर तंत्रज्ञान वापरलं तर काय त्यांचा होईल? इतर शेतकरी हे तंत्रज्ञान वापरलं तर सुखी होतील आणि खर्च कमी होईल. झिरो बजेट जे शेतीचं जे ध्येय आहे ते साध्य होईल. अच्छा. तुम्ही आपल्याकडून औषधं टेंभुर्णीचा शिबिर न्यायला आला होता. तुम्ही काय तुम्हाला काय फायदा वाटला, फरक वाटला? तुम्ही डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. आहे की काय फायदा वाटतो फरक तुम्हाला? आता कसं सगळ्याचे ह्याने जर विचार केला सरासरी तर रासायनिक खत शेती करण्याच्या ऐवजी जैविक जर शेती केली तर नक्कीच आपला शेतकरी फायदा होणार आणि त्याला योग्य चांगला भाव मिळणार. आपल्या ह्याच्यामध्ये ह्याचं रिझल्ट वाटते तुम्हाला? तुम्ही आता हे रोज अन्नाचा मित्र आहे, तुम्ही आता
आता फरक अन्नाचा वाटतोय? भावकीचा आमची चुरत भाऊच आहे, पण रिझल्ट 100% रिझल्ट आहे. किती स्वस्तात वाटते तुम्हाला? आता असं रासायनिक खर्च करायचा म्हटलं तर 1 एकर बाग जर सांभाळायची म्हटलं तर कमीत कमी 1.5 लाख रुपये खर्च येतोय. आता आणि जैविक जर करायचे म्हणलं तर त्याच्या निम्याने सुद्धा खर्च होत नाही असं माझं म्हणणं आहे, आणि आम्ही स्वतः ते अनुभवलेलं आहे. ठीक आहे. तर शेतकरी बंधूंनो, तर आपल्याला बाग आपली डाळिंबाची असू द्या, कोणते पीक असू द्या, आपलं येऊ शकते. तरी आपला चॅनेल बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगायला विसरतो, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या इतर शेतकऱ्यांना सांगा. हे जे ज्ञान आहे हे आपल्या शेतकरी भावांना, जो आपला अडचणीत शेतकरी आहे त्यालाही मिळालं पाहिजे. तुम्ही द्या. आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण बनवू. जय जवान जय किसान. सुनीता शेतकरी आहे. पाटील साहेबांनी ह्या ईश्वरी कार्याची सुरुवात, हे कार्य ईश्वरी आहे आणि त्यांना सपोर्ट पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, पोलीस माध्यम आहे, त्यामुळं पाटील साहेबांनी पिण्याचं काही कारण नाही. म्हणजे खताच्या औषधाच्या कंपन्यांना वाईट वाटेल, त्यांना दुःख वाटेल याचीच भीती असते, दुसरं काय, त्यांचा पैसा मिळकत कमी होईल. तर असं काय पिण्याचं काम आहे, तुमच्या पाठीमागे ईश्वर आहे, तुम्ही जोमानं चालू ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही जाऊ शकता, त्याच्या नाव घ्या, नंबर घ्या, तुम्हाला सगळे शिकवतात. एकेका मालिकेमध्ये तुम्ही पुण्यात या, राहा तुमचं तुम्ही, आणि मग सगळं करून पहिले काय सांगतच नाही. पहिलं लेक्चरच, नुसतं लेक्चर हे असला कापड पत्रात लावत असते. काय करतो तर वापरण्याची पद्धत अशी आहे की ड्रीपमधून ऊस, केळी म्हणजे बहुवार्षिक पिकांसाठी हे प्रमाण थोडं जास्त आहे आणि रेग्युलर पिकांसाठी